नमस्कार, मी वर्षा सर्वांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीचं सारण करून चटपटीत चमचमीत अशी शिमला मिरचीची भाजी कशी बनवायची हे दाखवणार आहे। तर त्यासाठी बघा, इथे ह्या पाव किलो अशा मी मिरच्या घेतल्या आहे, धुवून घ्यायच्या आहेत आणि अशा खूप मोठ्या नाही किंवा लहान नाही, मीडियम आकाराच्या ह्या मिरच्या घ्यायच्या आहे आपल्याला। आता ह्या आपण कट करून घेणार आहोत। तर याचे जे देठ आहे ते तसेच राहू द्यायचे, याला फक्त मधोमध असं कट करून घ्यायचं आहे आणि यामधलं बी काढून टाकायचं। अगदी वेगळी भाजी होणार आहे ही आणि खूप छान लागते। टिफिनला नेऊ शकता किंवा मग घरी सुद्धा खायला, म्हणजे मुलं सुद्धा खातील इतकी चवदार ही भाजी तयार होते। करायला सोपी आहे, साहित्य सर्व आपल्या घरातच असते। तर बघा, हे असं आपल्याला पोकळ करून घ्यायचं आहे, म्हणजे यामधलं सर्व बी आपल्याला काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी ह्या सर्व मिरच्या ज्या आहेत त्या कट करून घेते आणि यामधलं बी काढून घेते। हे पहा, आपण सर्व ह्या मिरच्यांमधलं बी जे आहे ते काढून घेतलं आहे। आता ह्या साईडला ठेवून देणार आहोत आणि याचं जे सारण बनवायचं आहे आपल्याला ते बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी आपण घेणार आहोत बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, उकडलेला बटाटा। मी इथे बेसन पीठ भाजून घेतलं आहे, तुम्ही कच्चं देखील वापरू शकता, पण फोडणीत टाकल्याच्या नंतर भाजायचं आहे। तर मी इथे थोडंसं अगदी बेसन पीठ भाजून घेतलं आहे। आमचूर पावडर लागेल आणि काही सुके मसाले, तेल लागेल। तर आता आपण याचं सारण बनवून घेणार आहोत। सर्वात आधी कढईमध्ये तेल टाकून घेते। एक 2 चम्मच मोठ्या चम्मचनी तेल टाकून घ्यायचं। तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे। तेलामध्ये टाकूयात मोहरी, जिरं, जिरं मोहरी फुलली की आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत। एक कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो टाकायचा। आपण भाजी किती जणांसाठी बनवतो त्यानुसार आपल्याला कांदा घ्यायचा आहे। कांदा थोडासा परतला, यामध्ये लगेचच आलं लसूण पेस्ट टाकायचं आहे, 1 चम्मच। हे सुद्धा थोडासा याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत परतून घ्यायचं। आता हे आलं लसूण पेस्ट आणि कांदा परतला की लगेच टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो सुद्धा मी इथे 1 घेतला आहे बारीक चिरून। टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचा यामध्ये व्यवस्थित, नंतर सुके मसाले टाकणार आहोत आपण यामध्ये। टोमॅटो थोडा नरम झाला की यामध्येच आपण हळद टाकून घेऊ। अर्धा चम्मच हळद पावडर, 1 चम्मच लाल मिरची पावडर। मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता। मी इथे 1 चम्मच टाकली आहे। अर्धा चम्मच धनेपूड, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं।
मी बेसन भाजून घेतल्यामुळे नंतर टाकणार आहे. जर आपण बेसन कच्चं घेतलं तर मात्र टोमॅटो झाला की लगेचच बेसन टाकायचं, म्हणजे छान भाजल्या जाईल या बाकीच्या मिश्रणासोबत. यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. आता हे भाजलेलं बेसन टाकून घेते मी. साधारण अर्धी वाटी एवढं बेसन पीठ घेतलं आहे मी 1/2 किलो मिरच्यासाठी. आता गॅस इथे मीडियम करायचा आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. यात टाकूयात कोथिंबीर. हा उकडून मॅश केलेला बटाटा सुद्धा मी यामध्येच टाकते. इथे मी 2 ते 3 छोटे आकाराचे आलू उकडून घेतले आहे आणि असे मॅश करून घेतले आहे. आता हे देखील व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. मस्त सारण तयार होत आलेलं आहे. आता याला 1 मिनिटभरासाठी झाकण ठेवून आपण थोडा वेळ वाफवून घेणार आहोत. जास्त नाही वाफवायचं, 1 मिनिटभर एवढंच वाफवून घ्यायचं आहे. आता 1 मिनिटभर झाला आहे आणि आपण चेक करूयात. आता गॅस बंद करते. सारण तयार झालं आहे मिरचीत भरण्यासाठी. फक्त याला आपण थंड करून घेणार आहोत आणि नंतरच शिमला मिरचीमध्ये भरून घेणार आहोत. त्याआधी आपण यात आमचूर पूड टाकणार आहोत अर्धा चम्मच. मस्त चव येते, चटपटीत. नक्की टाका. चला आता सारण थंड झालं आहे. आपण हे साईडला घेऊ आणि गॅस पुन्हा ऑन करायचा आहे. आपण ही भाजी तव्यावर बनवणार आहोत. बघा, तवा छान गरम करून घ्यायचा. तोपर्यंत इकडे हे जे सारण आहे ते मी मिरच्यांमध्ये भरून घेते. तर हे सारण आपण भरून घेणार आहोत मिरच्यांमध्ये. आता पुन्हा थोडासा बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून घेते आणि हे जे थंड झालेलं सारण आहे ते या मिरच्यांमध्ये छान असं भरून घ्यायचं आहे. व्यवस्थित सारण भरायचं, म्हणजे मिरची खाताना खूप छान अशी चव लागते. तर बघा, हे अशा पद्धतीने आपण भरून घेणार आहोत. सारण भरायच्या आधी तुम्ही थोडं मीठ जरी लावलं मिरचीला तरी पण खूप छान चव येईल. थोडंसं मीठ लावून घ्यायचं म्हणजे अजून चव वाढेल बघा या भाजीची. तर हे असं सारण भरून घेते मी संपूर्ण मिरच्यांमध्ये. तर हे बघा, सारण आपलं भरून तयार झालं आहे. तवा सुद्धा गरम झालेला आहे. आता या तव्यावर आपण तेल टाकून घेणार आहोत आणि ह्या ज्या मिरच्या आहेत बघा त्या अशा ठेवणार आहोत. तवा खूप गरम झाला
करून आपण ह्या मिरच्या ठेवून देणार आहोत या तेलावरती. आणि आपण यावरती झाकण ठेवून त्या मिरच्या एक साईडनं वाफवून घेणार आहोत. आणि लक्ष द्या बघा, झाकण ठेवूनच आपल्याला ह्या मिरच्या शिजवून घ्यायच्या आहेत, नाहीतर काही ठिकाणी त्या कच्च्या राहू शकतात. तर दोन्ही साईडने आपल्याला आलटून पलटून 2 ते 3 मिनिटापर्यंत वाफवून घ्यायच्या आहेत. हे बघा, इकडनं शिजल्याच्या नंतर ह्या अशा पलटी करून घेतल्या आहे. पुन्हा झाकण ठेवायचं आणि पुन्हा 2 मिनटं मध्यम आचेवरती वाफवून घ्यायच्या आहेत. असं करून आपण सर्व बाजूने ह्या मिरच्या छानपैकी अशा शिजवून घेणार आहोत किंवा वाफवून घेणार आहोत. आता 3 ते 4 मिनटं झाली आहेत. आपण चेक करूया मिरची शिजली का. अगदी सहज बघा, छान अशी तुटत आहे, म्हणजे मिरची व्यवस्थित झाली आहे. आणि मी अधूनमधून अशी आलटी-पलटी करून घेतलेली आहे, त्यामुळे दोन्ही बाजूनी छानपैकी मिरची तयार झाली आहे. अप्रतिम लागते खायला. डब्यामध्ये देऊ शकता तुम्ही, घरीही बनवू शकता खाण्यासाठी. नक्की करून बघा. अशी चमचमीत झटपट होणारी शिमला मिरची, भरली शिमला मिरची नक्की करून बघा. आणि खूप कमी तेलामध्ये आपण बनवलेली आहे. खूप म्हणजे जास्त तेल सुद्धा लागत नाही या भाजीला. तर हे पहा, छान झाली आहे. सर्वांना आवडेल अशी. भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा किंवा वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी साईडला ठेवा. नक्की करून बघा. कशी झाली कमेंट करायला विसरू नका. आणि हो, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटू पुन्हा अशाच छानशा चमचमीत रेसिपीसह.